तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वाद आपुलकीचा। तर मित्रांनो, आजची आपण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पाणीपुरी। मित्रांनो, तुम्ही बाहेर गेला तर 20 रुपये 25 रुपये प्लेट प्रमाणे खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पाणीपुरी खायला मिळते, परंतु तीच गोष्ट जर आपण घरामध्ये केली तर खूप जास्त प्रमाणामध्ये आपण त्या गोष्टी तयार करू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो। तर पाहूया पाणीपुरीची आजची रेसिपी अतिशय सोप्या प्रकारे आपण करू शकतो। तर चला मग सुरुवात करूया। तर आता सर्वप्रथम आपण इंग्रेडिएंट्स बघूया। इथे आपण एका कुकरमध्ये सफेद वाटाणे, बटाटा आणि हळद तसेच मीठ टाकून त्यांना उकडून घेतलेलं आहे। याचा आपण बनवणार आहोत रगडा। त्याचप्रमाणे पाणीपुरीला तिखट पाण्यासाठी इथे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। ते म्हणजे मम्मी काय काय सांगितलं इंग्रेडिएंट्स? आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता। तर हे सर्व इंग्रेडिएंट्स घ्यायचे आपल्याला आणि ते वाटून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याचं तिखट पाणी तयार करणार आहोत। त्याचप्रमाणे गोड पाण्यासाठी आपण इथे या गोष्टी घेतलेल्या आहेत, चिंच आणि काळा गुळ। ओके, चिंच आणि काळा गुळ घेतलेला आहे। चिंचाला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि इथे पाणीपुरीचा मसाला सुद्धा घेतलेला आहे, जो की 10 रुपयाचा मिळतो एव्हरेस्टचा। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी आज करणार आहोत। तर बाकीची व्हिडिओ माझा भाऊ शूट करेल, तर तुम्ही त्या गोष्टी बघून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, इथे बटाटा आपण उकडून घेतलेला ना, त्याचा आता आपण बारीक बारीक तुकडे करून घेतोय, कारण का नंतर ते रगड्यामध्ये टाकायचं, बरोबर ना? हो। तर आपण इथे एक टोप ठेवलेला आहे। आता त्या टोपामध्ये तेल टाकायचं, 2 चमच। 2 चमच म्हणजे आता तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल टाकून घ्या। हिंग टाकूया, थोडासा स्वादनुसार हिंग टाकून घेतलेला आपण। आणि जो इथे आपण वाटाणे उकडून घेतलेले आहे ना, तेच वाटाणे आपण ह्याच्यात टाकणार आहोत। आणि इथे बारीक कट केलेला जो बटाटा होता तो पण याच्यामुळे आता ऍड केलाय आपण। थोडा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कमी जास्त तिखट जसं पाहिजे असेल तसं। छोटा 1 चमच वाला गरम मसाला टाकलाय। आणि आपण अशा प्रकारे मीठ अगोदर टाकलेला होता, पण मीठ कमी टाकलेला होता आपण, तर म्हणून आता वापस थोडा ऍड करूया त्याच्यामध्ये। तर आता अशा प्रकारे आपण एकदम मिक्स करून घेऊया। आणि जर तुमच्याकडे स्मॅशर जर असेल तर अतिउत्तम होईल, नाहीतर अशा प्रकारे चमच्याने तुम्हाला दाबून घ्यावं लागेल। जास्त मॅश नाही करायचं, जाडं मोठं ठेवायचं आपल्याला ते असं। तर मित्रांनो, आपण ह्याला झाकून ठेवलंय आणि आता ह्याला शिजू दे मस्तपैकी। आपण इथे जो रगडा करतोय ते इथे 5 मिनिटं झालेत आणि आपण इथे अशा प्रकारे चमचा मारून घेतलेला आहे पूर्ण। तुम्ही पण चमचा मारून घ्या आणि वापस झाकण ठेवून उकडायला ठेवा। तर मित्र, आपला इथे रगडा बनून एकदम रेडी आहे आणि गॅस पण आपण बंद केलेला आहे आता। तर आता ह्याला ठेवून देऊया झाकून। तुम्हाला दाखवलंच होतं दादाने की ह्याच्यामध्ये आपण सगळं ते टाकलेले इन्ग्रेडियंट्स तुम्हाला माहिती आहेत, तेच आता आपण वाटून घेणार आहोत। तर मित्र, हा आपला तिखट पाणी असणार आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे गाळून घ्या। आपण वाटून घेतलेला या पाण्याला, त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड केलं, पण जाडा मोठा आहे ना त्यामुळे गाळून घेतोय। तर जसं की आपण इथे तिखट पाणी केलं, त्याच्यामध्ये आपण आता मीठ ऍड करूया। तर आपण बाजारातून हा पाणीपुरीचा मसाला घेऊन आलेलो, तो आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय आता। 3 चमच आपण तो पाणीपुरी मसाला टाकलेला आहे आणि आता मस्तपैकी घोळून घेऊया। तर मस्तपैकी असा वास सुटलाय, एकदम असं अगदी वाटायला लागला की पाणीपुरी आता बनते। तर आपण आता आंबट गोड पाणी तयार करणार आहोत। तर इथे आपण चिंच टाकलेली आहे, जी ठेवलेली बाजूला करून, आणि हा जो गूळ कापून घेतलेला तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय आता। आणि ह्याला मस्तपैकी बारीक असं आपण वाटून घेणार आहोत। आणि इथं आपण वाटून घेतलेला आंबट गोड पाणी तो 2 ते 3 चमच आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलाय। तर मित्रांनो, आपण इथे आंबट गोड पाणी बनवून घेतलेलं ना, त्याचा पुढची प्रोसेस काय करायचे ह्याच्यावरती तुम्ही आता बघा। तर मित्रांनो, आपण इथे टोप ठेवलाय आणि त्या टोपामध्ये आपण 1.5 चमच तेल टाकलेलं आहे। आंबट गोड पाणी वाटून घेतलेलं ना, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। थोडासा मसाला टाकूया आणि ह्याच्यात पण आपण मीठ टाकून घेणार आहोत। तर इथे बघा कढायला सुरुवाती झाली। आणि हा मित्रांनो, आपण ॲल्युमिनियमच्या टोपामधून काढून स्टीलच्या टोपात टाकलाय, कारण का आंबट गोष्ट ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये ठेवत नाही जास्त वेळ। तर आंबट गोड हा वाला पाणी पण आपला तयार झालाय अशाच प्रकारे। तर मित्रांनो, आपल्या ह्या 3 गोष्टी रेडी आहेत। इथे आपला रगडा आहे आणि आपला हा तिखट पाणी आहे आणि हा आंबट गोड वाला पाणी आहे। आणि हा मित्रांनो, आपला जो मसाला बाकी होता ना, तो आपण सर्व ह्या पाण्यामध्ये ऍड केलेला आहे। मित्रांनो, आपण हा फ्रीज मध्ये पाणी ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर आता थंड झालाय आणि आपण आता वापस घेतलंय। आणि आपण इथे बघा डिश मस्तपैकी आपली सजलेली अशा प्रकारे, आणि आपण ह्याच्यामध्ये आता टाकून आपण स्वतः खाऊन घेऊया मस्तपैकी। एकदम असं तोंडाला पाणी सुटतंय असं मला समोर बघून, आता राहत पण नाही। आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आवडली जर असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया आपण नवीन रेसिपी मध्ये। चला, बाय बाय।